सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या आरोग्य योद्धा प्रोजेक्टची सांगली जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. देशसेवा केल्यानंतर समाजसेवेचा ध्यास घेतलेल्या मनोजकुमार डांगे सरांनी आयुष्यात मोठा संघर्ष केलाय आणि म्हणूनच महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात हे त्यांचं ध्येय आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत आणि याच उद्देशाने सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन संघटन कार्य करत आहे. सांगली जिल्ह्यातील विटा येथे सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनच्या आरोग्य एटीएम मशीनचे पूजन करण्यात आले. तसेच कडेगाव, खानापूर, तासगाव आणि जत या तालुक्यांमध्ये आरोग्य योद्धा प्रोजेक्ट अंतर्गत डॉक्टर, नर्स आणि मशीन ऑपरेटर यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. नमस्कार. आज विटा या ठिकाणी या आरोग्य एटीएम मशीनचं ओपनिंग झालं आणि सर्व डॉक्टरांच्या हस्ते नवीन जे ऑपरेटर्स आहेत त्यांना ट्रेनिंग पण प्रोग्राम झालेला आहे आणि आज डॉक्टर वेदा कंपनीतून पण त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आलेत आणि त्यांनी आपल्याला सर्व औषधाविषयी माहिती दिली. तर सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन याचे संस्थापक माननीय मनोजकुमार डांगे सरांनी ज्या संघर्षातून या प्रवासाला सुरुवात केली आणि त्यांचं जे स्वप्न होतं की शेतकऱ्याला ग्रामीण भागात आरोग्य सुविधा द्याव्या, तर तशा माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य ह्या मूलभूत गरजा आहेत. तर ह्यातली आरोग्याची गरज आहे आणि ती गावोगावी पोचवायचं जे ध्येय स्वप्न बघितले डांगे सरांनी, त्या स्वप्नासाठी आज हे सगळं सुरुवात झालेली आहे आणि आज या मशीनचं ओपनिंग विटा येथे खानापूर तालुकाध्यक्षांच्या घरी झालेलं आहे. इथं खानापूर तालुकाध्यक्ष मॅडम इथं उपस्थित आहेत, मेटकर साहेब उपस्थित आहेत आणि इस्लामपूरहून खास आलेले डॉक्टर यादव साहेब आणि त्यांच्या मिसेस डॉक्टर दोघे पण उपस्थित आहेत. याचबरोबर जत तालुक्यातील डॉक्टर, तिथे नर्स, कडेगाव तालुक्यातील डॉक्टर, नर्स, कंपाऊंडर, मशीन ऑपरेटर, खानापूर तालुक्यातील आणि तासगाव तालुक्यातील. तासगाव तालुक्यातून सुद्धा सर्व स्टाफ हजर होता. तेथील तालुकाध्यक्ष विजय पाटील हे हजर होते. मगाशी सगळे जिल्हाध्यक्ष जयंत मैदानकर आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश भाऊ पाटील या सर्वांनी या सगळ्या याचं ओपनिंग केलेलं आहे आणि आता फक्त मी सर्वांना एकच विनंती करतो सगळ्या आपल्या सभासदांना की उद्यापासून ही मशीन आपल्या गावोगावी येणार आहे. तर आपण व्यवस्थित ज्याप्रमाणे सिस्टमने सांगितलं त्याप्रमाणे सभासदांचं बुकिंग करून घ्यावं आणि आरोग्य सगळ्यांची तपासणी करून घ्यावी. गावोगावी मशीन आल्यानंतर आपण आपल्याला ज्या सुविधांसाठी आपण ते चालू केलेलं आहे त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत झाला पाहिजे. म्हणून ह्या मशीनचं आपण सगळ्यांनी गावोगावी दिमाखात स्वागत करायचं आहे. या मशीनमध्ये सगळ्या प्रकारचे टेस्ट होणार आहेत. त्याचबरोबर मशीन बरोबर प्रशिक्षित डॉक्टर आणि नर्स आणि स्टाफ असणार आहे. तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा असं सगळ्यांना आवाहन करतो. जय हिंद. लवकरच सर्व तालुक्यांमध्ये आरोग्य सेवेचा शुभारंभ होणार आहे. या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा.